नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे की जे काही मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची घोषणा आता मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे। सरनाईक यांनी ज्यावेळेस सभागृहात लक्षवेधी योजना च्या वेळेस त्यांनी सांगितलं, त्यावेळेस ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनासाठी जाण्याची इच्छा असते पण पैशांमुळे ती पूर्ण होत नाही, अशांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली आहे। सर्व धर्मियांसाठी ही योजना असणार आहे। ज्या लोकांना तीर्थक्षेत्र दर्शन करायचे आहे त्यांच्यासाठी या योजनेची आता अंमलबजावणी होणार आहे। आनंदाची बातमी आहे, गोरगरीब जनतेसाठी नक्कीच फायदा होणार आहे। हे सरकार सर्वसामान्यांना, गरिबांना, लोकांचे आहे। अनेक नेते आपल्या मतदारसंघातील लोकांना देवदर्शनासाठी घेऊन जात असतात, त्यामुळेच आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे। यासाठी लवकर धोरण ठरवलं जाईल, त्यांचे ऑनलाईन अर्ज देखील घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक आकडा ज्येष्ठांना देवदर्शनासाठी पाठवलं जाईल, असं शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं। या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना देखील मांडली। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला आणि आता जे राहिलं होतं ते देवदर्शनाचा मुद्दा, कारण की वारीसुद्धा चालू आहे, पंढरीची वारी चालू आहे आणि त्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय। आपल्या महाराष्ट्रात संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात। ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे। यासाठी सर्वकष धोरण तयार करून त्यासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात येईल। त्या अंतर्गत आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागून योजना राबवण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस स्पष्ट देखील केले। महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे। काल वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले असून दिंडीला 20,000 रुपये हे देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे। काही लोक म्हणतात लाडका भाऊ म्हणजे जी काही योजना आली लाडकी बहीण, तर लाडका भाऊ योजना कधी येणार, त्या संदर्भात पण त्यांनी खुलासा केला की युवकांना 15,000 रुपये मानधन देत आम्ही आहेत, जे काही पदवीधर आहेत, पण ते कसं मिळते ते अजून खुलासा त्यांनी केलेला नाही आहे। बट सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही गोरगरीब जनता असते, जे काही आयुष्यभर कष्ट करता, आयुष्यभर शेतात घाम गाळता, पण त्यांना वेळ मिळत नाही, वेळ मिळत नसून अजून त्यांना त्याच्यातनं जे देवदर्शन जाण्यासाठी पैसा देखील नसतो आणि हा पैसा आता खर्च करणारे सरकार, ही रोटेशन पद्धत असणारे, कोणाला पण प्रत्येकाला आयुष्यात एकच वेळेस हा चान्स देखील देण्यात येणार आहे, कारण की संख्या ही खूप असणार आहे। सो ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यात दाखल होतील, रँडमली त्याच्यात चेक केलं जाईल, लॉटरीसारखं याच्यात काहीतरी निघतील आणि त्याच्यात ते जो काही खर्च असणार आहे तो सरकार करणार आहे। आनंदाची बातमी आणि याच आनंदाच्या बातमीसाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।